आजचे मराठी शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आडवे शब्द आहेत ते ओळखायचे आहेत. आडवे शब्दामध्ये 1 नंबर छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील एक पद. 4 अक्षरी शब्द. कमेंटमध्ये नक्की सांगा. आडवा शब्द 3 अक्षरी शब्द आहे. छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील एक पद. आणि आडवा शब्दामध्ये 2 नंबर राघू किंवा राघू पक्षी, त्याला दुसरं नाव काय आहे ते लिहायचं आहे. आणि आडव्यामध्ये 3 नंबरला 2 अक्षरी शब्द. एक म्हण आहे, टिंबटिंब जगन्नाथ म्हण आहे, ती लिहायची आहे. आणि उभे शब्दामध्ये 4 नंबर उभा आहे, 3 अक्षरी. कमेंटमध्ये नक्की लिहा याचं उत्तर. विहिरीतून पाणी खेचण्याचे चक्रयंत्र त्याला काय म्हणतात? विहिरीतून पाणी खेचण्याचे चक्रयंत्राला काय म्हणतात? कमेंटमध्ये नक्की लिहा. 3 अक्षरी शब्द. तर चला पटकन आपण आता शब्दकोडे सोडवूया. छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील एक पद. आडवा आहे. एक भित्रा सुद्धा उभा आहे. उभ्यामध्ये भित्रा, त्याला डरपोक असेही म्हणतात. 4 अक्षरी शब्द. आणि उभ्या शब्दामध्ये विहिरीतून पाणी खेचण्याचे चक्रयंत्र उभा, त्याला रहाट असे म्हणतात. आणि आडवा राघू पक्षी, याला पोपट असेही म्हणतात. 3 नंबर एक म्हण आहे जगन्नाथ. आपला हात हे शब्द आहे. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील एक पद हे शेवटी ठेवलेलं आहे. तर बघूया, कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आता पुढील मराठी शब्दकोडे पाहूया. या ठिकाणी उभे आणि आडवे चौकोन आहेत आणि शब्दकोडे ओळखायचा आहे. या ठिकाणी छोटंसं हे शब्दकोडे आहे. याचे कमेंटमध्ये नक्की उत्तरे सांगा. उभे शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड. एक नंबर, 2 नंबर, उभे 1 नंबर. तर एक तंतुवाद्य आहे, त्याला काय नाव आहे ते उभे 3 अक्षरी शब्द आहे, ते कमेंटमध्ये लिहा. 2 उभे 2. आपदा किंवा अरिष्ट असेही म्हणतात. अरिष्ट, आपदा. उभे 2 अक्षरी शब्द. उभे 3 अक्षरी शब्द आहे. आडवे 3 अक्षरी शब्दकोडे सोडवा. डकार असेही म्हणतात किंवा ढचकळी असेही म्हणतात. त्यानंतर 2 नंबर आडवे राग किंवा चीड आपण बोलतो. शब्द ओळखा, कमेंटमध्ये नक्की लिहा. आता तंतुवाद्य आहे एक, त्याला म्हणतात सतार. 3 अक्षरी तंतुवाद्य सतार असे म्हणतात. आपदा किंवा अरिष्ट उभे म्हणजे संकट असेही म्हणतात. आपण म्हणतो आपदा किंवा अरिष्ट, संकट. आणि आडवं 3 डकार, डचकरी, ढेकर असेही म्हणतो. आणि राग, चीड याला आपण संताप असे